10वी विषय गणित भाग 2 त्याच्यातलं 27वा लेक्चर आपण बघतोय. कंटिन्यू पुढे करतोय आपण. गणित 1 मधली आपली 4 प्रकरण आपली झाली सगळी पूर्णपणे. आणि मग गणित 1 मध्ये फक्त 2च प्रकरणं राहिली आता. अर्थ नियोजन आणि सांख्यिक. सहशक्य आहे ते काय फार अवघड अशातला भाग नाही. म्हणजे सामायिकच्या पेक्षा पुढचा पोर्शन संपला. आता भाग 2 मध्ये ब्लॅकबोर्ड आणल्यामुळं आपण हा भाग 2 चालू करतोय. कारण आकृत्या याच्यामध्ये भरपूर काढायला लागतात आपल्याला. आणि मग गुंडाळी फाड्यावर आपल्याला आकृत्या जमत नाहीत बरोबर काढायला. आणि त्याचं विवेचन पण देता येत नाही. आणि मग हे असल्यामुळे आपल्याला हे सगळे शक्य आहे. पहिलं प्रकरण आपण चालू करतोय याच्यामध्ये समरूपता. शासनानं जो 25% भाग कमी केलाय त्याच्यामध्ये बराचसाच भाग याच्यातला कमी केलेला आहे. त्यामुळं खूप सोपं आहे प्रकरण, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. की ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिमिलॅरिटी अशा ठिकाणी म्हणतो. 10 मार्काला हे प्रकरण आहे पूर्णपणे. सहज याच्यावरची काही सूत्र प्रॉब्लेम 1-2 प्रमेय याच्यावरचे आहेत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, ज्याला आपण BPT असं म्हणतो, हे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. अर्थात प्रमेयाचा सराव आपल्याला येताना 9वीला झालेला आहे. त्यामुळे हे पण काही फार अवघड आहे अशातला भाग या ठिकाणी नाही. सहज आपल्याला हे सगळं सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा समरूपता. आता समरूपता कशाची, तर त्रिकोणाची समरूपता आपल्याला बघायची याच्यामध्ये. ठीक आहे. समरूप आणि एकरूप असे 2 शब्द आहेत. समरूप आणि एकरूप. समरूपला आपण काय म्हणतो, सिमिलर. दीज आर 2 वर्ड्स अँड कॉन्ग्रुएंट. डिफरंट वर्ड आहे ते दोन्ही. आता समरूप म्हणजे काय आणि एकरूप म्हणजे काय, काय कोण सांगता येईल फरक आपल्याला? एकरूप म्हणजे काय हो? समजा अशा पद्धतीच्या मी आकृत्या काढल्या त्रिकोणाच्या. अशा पद्धतीचा एक त्रिकोण काढला आणि अशा पद्धतीचा एक त्रिकोण काढला. पुन्हा हा असा एक त्रिकोण काढला आणि असा एक त्रिकोण काढला. आता याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? पहिले जे 2 त्रिकोण आहेत त्याच्या बाबतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये काढलेले 2 त्रिकोण त्याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? बोला. पहिल्यामध्ये काय आहेत? हे 2 त्रिकोण एकसारखे आहेत. बरं, मग कसे आहेत? लहान मोठे. बरोबर आहे की नाही? लहान मोठे आहेत पहिल्या दोन्हीच्या मध्ये. दुसऱ्यामध्ये काय दिसतंय आम्हाला? जवळजवळ सारखे आहेत ते. म्हणजे जर हा त्रिकोण कापला आणि मग याच्यावर ठेवला आम्ही, तर तो तंतोतंत जुळला पाहिजे. बरोबर की नाही? जेव्हा 2 त्रिकोण एकमेकावर ठेवले ते जर तंतोतंत जुळत असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? एकरूप त्रिकोण. लक्षात आलं? गेल्या वर्षी झालेलं आहे एकरूपता, आठवते का? आणि मग त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. टेस्ट फॉर कॉन्ग्रुएंट ऑफ अ ट्रायंगल. काय कसोट्या माहिती आहेत काय? 2 त्रिकोण एकरूप केव्हा असतात? कुठली कसोटी? 4 कसोट्या. 2 त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या. झाले प्रकरण. त्रिकोण म्हणून एक प्रकरण आहे की तुम्हाला 9वीला भाग 2 मध्ये. त्याच्यात आहे सगळे ते. काय झाले त्याच्यात? मग एकरूपतेच्या कसोट्या काय आठवते का? झाले. हा बोल. बरोबर आहे. कोबाको कसोटी. आणि कुठली? बाबा कसोटी. बाकोबा कसोटी. ते झाले की कोबाको. कर्णभुजा कसोटी. 4 कसोट्या आपण बघितलेल्या आहेत. 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू. जसं ही जेवढी बाजू आहे तेवढीच ही बाजू, ही जेवढी बाजू आहे तेवढीच ही बाजू, ही जेवढी बाजू आहे तेवढीच ही बाजू. आणि या परिस्थितीमध्ये हा त्रिकोण कापून उचलून याच्यावर ठेवला तर तो तंतोतंत जुळतो. याला आपण 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतो. 9वीला झालं होतं बघा. हे सगळे 4 कसोट्या झालेल्या होत्या याच्यामध्ये. त्या सगळ्या माहीत असल्या पाहिजे. समरूपतेमध्ये सुद्धा आम्हाला कसोट्या आहेत. लक्षात आलं? आता इथं ही आकृती त्रिकोणाची, ही पण आकृती त्रिकोणाची. पण हा त्रिकोण कापून याच्यावर ठेवला तंतोतंत जुळेल? नाही जुळणार. बरोबर आहे का नाही? आता हा त्रिकोण काढायच्या ऐवजी मी अशा पद्धतीचा त्रिकोण काढला. हा त्रिकोण नाही काढला मी. समजा हा त्रिकोण आणि हा त्रिकोण समरूप आहे का? नाही.
काय कारण? समरूप म्हणजे काय? हा? त्यांच्या बाजू समान. कुठे समान आहे? ही मोठी होती, ही लहान आहे, ही मोठी. हा, समान नाहीत. मग ह्याच्यात पण समान नाहीत. मग ह्याला पण समरूप म्हणतोय, याला का नाही समरूप म्हणत? या हा आणि हा त्रिकोण समरूप याचा अर्थ दिसायला एकसारखी पण तंतोतंत न जुळणारे. बरोबर की नाही? आपण काय करतो, एखाद्या कागदाच्या आपण झेरॉक्स काढतो, माहितीये तुम्हाला? झेरॉक्स आता माहितीये, प्रचलित शब्द आहे आपल्याकडे. ती झेरॉक्स आपल्याला मॅक्झिमाइज मिनिमाइज करता येते का नाही? का नाही येत? बघितले का तुम्ही? ती मॅक्झिमाइज करता येते, मोठी करता येते, मिनिमाइज करता येते. म्हणजे काय? लहान पण करता येते शॉर्ट मध्ये. बघितले ना तुम्ही? बरोबर. आपल्या भारताचा नकाशा आणि आपला भारत देश, नकाशा बघितल्यावर तो कुठल्या देशाचा आहे हे आम्हाला ओळखता येतं का नाही? जसा भारत वरनं सॅटेलाइट वरनं जसा दिसतोय नाही का, सॅटेलाइट वरनं फोटो मारला आणि भारत कसा दिसतोय हे ज्यावेळेला शोधून काढलं त्यावेळेला त्यावरनं त्याचा नकाशा तयार झाला. बरोबर आहे का? आणि भूगोलामध्ये त्या नकाशाचा वापर करून मग आम्ही कुठलं ठिकाण कुठं आहे, काय कुठं आहे, हे सगळं भौगोलिक परिस्थिती, प्राकृतिक विभाग सगळे हे आपण सगळे या ठिकाणी बघतो. म्हणजे आपला भारत देश प्रत्यक्ष आणि त्याचा नकाशा, सगळा भारत केवढा विस्तीर्ण आहे, मोठा नाही का, पण तो एका नकाशावर एवढ्या एवढ्या भागामध्ये सगळा आणतो का नाही पण? बरोबर आहे का? म्हणजे ते काय झालं, त्याचं समरूप झालं. उगाच मी असं काढलं समजा आणि हा भारत आहे असं म्हटलं म्हणून आपण याला भारत, हा भारताचा नकाशा आहे असं मी म्हटलं. बरोबर आहे का? नाही, त्याला काहीतरी रूप दिले का नाही? जसं भारत देश आहे त्या प्रमाणामध्ये मापा आम्ही घेतलेली. लक्षात आलं? ताजमहाल, ताजमहालचा फोटो आपण, ताजमहाल बघितलाय का तुम्ही? विस्तीर्ण ताजमहाल आहे, खूप मोठा आहे, कितीतरी एकर हेक्टर क्षेत्र त्याचं आहे. पण त्याचा बाहेरनं फोटो जर आपण बघितला तरी सुद्धा आम्हाला कळतं लगेच की हा बाबा आग्र्याचा हा ताजमहाल आहे. कुतुब मिनार, कुठं कुतुब मिनार आहे? नाही का माहिती? दिल्लीला. बरोबर आहे का? कुतुब मिनार उंच टावर आहेत, असे खूप मोठे उंच. कसे बांधले असतील? तिथं भूमितीचा वापर केलेला आहे. म्हणजे इसवी सणापूर्वी अशा पद्धतीने ते बांधले. आणि मग ते कसे बांधले? आजकाल विज्ञान एवढं प्रगत झाले, आजकाल सगळे स्थापत्यशास्त्रातनं इंजिनियर सगळे निर्माण होत आहेत, त्यांना सगळे येते. पण त्यावेळच्या काळामध्ये काय असं होतं काय? तो ताजमहाल तरी कसा बांधला नाही का? जगामधली आश्चर्य येते नाही का, 7वं आश्चर्य आपण म्हणतो त्याला. जगातली जी आश्चर्य आहेत, 7 आश्चर्य आता नवीन वाढलेली आहेत, पण त्याच्यामध्ये एक आश्चर्य म्हणतो आपण. म्हणजे इराण इराकवरनं अशा पद्धतीची लोक आणलेली होती, कारागीर आणलेली होती, आणि त्याला जसा पाहिजे अकबराला त्या पद्धतीनं त्यानं तो ताजमहाल या ठिकाणी बनवला. बरोबर आहे? आता त्याची प्रतिकृती तयार केली होती अगोदर. आता ज्यावेळेला एखादा आपल्याला घर बांधायचं असतं त्याला काय करतो इंजिनियर? काय करतो माहितीये का तुम्हाला? त्याचं प्लॅन तयार करतो. बरोबर आहे का? आर्किटेक्चर काय करतो? त्याचा प्लॅन तयार करतो कच्चा. आणि मग कुठलं ठिकाण कुठं, कसं ठिकाण कुठलं हे माहिती असलं पाहिजे आम्हाला. आपलं गाव आहे समजा पणुंबरे किंवा वाकुर्ड गाव आहे, आता आपलं शेत नेमकं कुठं आहे त्याचा एक नकाशा तलाठी कार्यालयामध्ये असतो. बघितलं तुम्ही? गट नंबर, सर्वे नंबर जर आपण टाकला तर त्याचा नकाशा आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे आपलं जसं गाव आहे सॅटेलाइट वरनं, आता ह्याला येते की तुमच्या मोबाईलला पण, बरोबर की नाही, वरनं सॅटेलाइट वरनं जे चित्र मारलेलं आहे त्याच्यावरनं ते गाव कसं आहे, भैरवनाथाचं देवळ कुठं आहे, रस्ता कुठं आहे, स्टँड कुठं आहे नाही का, आपलं घर पण कुठं आहे हे पण ओळखता येतं का ना आम्हाला. म्हणजे वरनं जसं दिसतंय त्या पद्धतीने त्याच्यात आलंय ते, एवढ्या एवढ्या स्क्रीनवर आपल्याला सगळं दिसतं. म्हणजे हे सगळं समरूप आहे. लक्षात आलं? समरूप म्हणजे काय हो? दिसायला एकसारखं पण प्रमाणात. कसं पाहिजे? प्रमाणात, इन दी प्रपोर्शनल असं असलं पाहिजे. आणि एकरूप म्हणजे काय? तंतोतंत जुळणार. बरं की नाही? अभ्यासाशी आपण एकरूप झालं पाहिजे. म्हणजे काय हो? काहीतरी आला पाहिजे नाही का? अभ्यास काहीतरी आला पाहिजे. मग सगळा जसाच्या तसा आला पाहिजे. पुस्तकात जसं उदाहरण सोडून दिले त्या पद्धतीने परीक्षेत सोडवलं तुम्ही तर काय होईल? पैकीच्या पैकी मार्क पडतील का नाही? पण त्याच्यातल्या 2-4 पायऱ्या गाळल्या तुम्ही, काय होणार? मार्क कमी होणार आहे तुमचे. तंतोतंत आलं का? तसं नाही. म्हणजे ते तुम्ही समरूप लिहिलं. लक्षात आलं? त्याच्यातला काही भाग तुम्ही त्या पद्धतीनं मांडला. समरूप आणि एकरूपातला फरक कळला?
समरूपला आपण सिमिलर म्हणतो, एकरूपला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएंट असं आपण या पद्धतीने म्हणतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? दोन त्रिकोणांची समरूपता म्हणजे काय हे बघायचंय. त्याच्यावरची शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपल्याला ठिकाणी बघायची आहे. हे क्लिअर कट झालं तुम्हाला, समरूप आणि एकरूप. त्याच्यामध्ये गफलत होता कामा नये. एकरूप म्हणजे समरूप नव्हे किंवा समरूप म्हणजे एकरूप नव्हे हे लक्षात ठेवा. पण त्याच्यामध्ये पण असं झालेलं आहे की जर मी असं म्हटलं की हे दोन त्रिकोण कसले तो? काटकोन त्रिकोण आहे. आता मी असं म्हटलं हे दोन त्रिकोण आता अशा पद्धतीच्या मी खुणा केल्या. कशा खुणा केल्या? हा कोण किती डिग्रीचा आहे? 90. अशी खूण केली की 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे मान्य आपल्याला. ही बाजू BC, ही जेवढ्या लांबीची आहे तेवढीच ही बाजू आहे QR का नाही? ह्या दोन बाजू एकरूप आहेत. मग हे दोन त्रिकोण एकरूप असतील का? कुठली कसोटी? कर्णभुजा कसोटी. काटकोन त्रिकोण म्हटले की कर्णभुजा कसोटी लक्षात ठेवा. कर्ण आणि भुजा, बरोबर आहे? त्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. मी असं म्हटलं हे दोन त्रिकोण समरूप आहेत. नाही, हे दोन त्रिकोणाला समरूप त्रिकोण म्हणता येईल का नाही? समरूप म्हणजे काय? दिसायला एकसारखे पण माप प्रमाणात भिन्न नाही म्हणत मी. प्रमाणात म्हणतो मी, कळते? प्रमाणात आपलं वजन उंचीच्या प्रमाणात पाहिजे, बरोबर आहे? वजन उंचीच्या प्रमाणात पाहिजे म्हणजे कळते का तुम्हाला काय म्हणतो ते? एखादी व्यक्ती समजा त्याचं उंची काहीतरी 3 फूट आहे आणि त्याचं वजन 90 किलो आहे, म्हणतो का आपण त्याला प्रमाणात आहे म्हणून? बरोबर की नाही? बेडप आपण बघतो असतो त्याच्याकडे टीव्ही वगैरे. आपल्याला काही लोक असे दिसतात बघा, उदाहरणार्थ हवाई उद्यामध्ये तो अंकुश वाढवे का वाढवे त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं येते का नाही? वेगवेगळे रोल करतोय. तर म्हाताऱ्याचा पण रोल करतोय, बारक्या पोराचा पण रोल करतोय, मोठ्या माणसाचा पण रोल करतोय. कारण का त्याची उंची किती आहे? 2.5 ते 3 फूट आहे. आपल्या इस्लामपूरचा तो जाधव म्हणून नाही की टॅलेंट आपण त्याला म्हणून होतो बघा. हा, तो पण कसा आहे? असंच आहे का नाही? हसायला येतं आपल्याला त्यांच्याकडून. त्यांचं प्रमाणात आहे का? प्रमाणात आहे का नाही? लक्षात घ्या. प्रमाण म्हणजे काय कळते ना? प्रमाणात पाहिजे. आपलं जेवण सुद्धा आपल्या तब्येतीच्या प्रमाणात असलं पाहिजे, बरोबर आहे? उगाच आपलं वजन आहे 25 किलो आणि खातोय 10 किलो, चालेल का? असं नाही चालेल. म्हणजे इथं ह्या ज्या बाजू आहेत बघा, मी काय म्हणतोय फरक एकदा समजून घ्या. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, बरोबर आहे का? मग हे दोन त्रिकोण समरूप आहेत का? असं विधान केलं तुम्ही. आहेत का? आहेत. काय कारण हो? बाजू याच्या प्रमाणात आहे. प्रमाणात म्हणजे कशा? रेशो मध्ये. गुणोत्तर त्याचं मांडलं. गुणोत्तर गेल्या वर्षी प्रकरण झाले, गुणोत्तर प्रमाण आठवत आहे का? 4थं प्रकरण गणितातलं 9वीतलं. 9वीचा जवळजवळ 80% भाग 10वीला आहे, लक्षात ठेवायचं. कारण 9वीला ज्याचं क्लिअर कट झालं त्याला 10वीचं काहीच अवघड वाटत नाही सर. मग ही बाजू समजा काहीतरी 3 आहे, ही पण बाजू 3 असली पाहिजे. ही बाजू 4 असली तर ही बाजू 5 असली पाहिजे. ही 4 आहे तर ही पण 5 असली पाहिजे. 3, 4, 5 बाजू असलेला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणामध्ये गुणधर्म असतो कोणता? काय असतो काटकोन त्रिकोणात? हा, कर्णवर्ग बरोबर. हा, बरोबर आहे. पाया वर्ग अधिक उंची वर्ग, की ज्याला आपण काय म्हणतो? कुठलं प्रमेय? पायथागोरस प्रमेय असं आपण म्हणतो. पायथागोरस प्रमेय म्हणजे काय केलं? पायथागोरस या गणितज्ञाने शोधून काढलं की कर्णावरील बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि मग याच्यावरनं 5चा वर्ग करा, किती येतोय? 25 बरोबर. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. 16 9 25. 25 बरोबर 25 आलं का नाही? म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे का नाही? आता मग मला सांगा, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. हा उचलून ठेवला याच्यावर जुळणार आहे. समरूप आहे का असं म्हणतोय? आहे. काय कारण?
प्रमाणात आहेत बाजू याच्या. ही 4 आहे, ही पण 4 आहे, म्हणजे याचं गुणोत्तर म्हटलं किती आलं? 1 ही बाजू 3 आहे, ही पण 3 आहे. गुणोत्तर लिहिलं याचं 3 एके 3 3 एके 3. ही बाजू 5 आहे, ही पण बाजू 5 आहे. गुणोत्तर मांडलं. सगळी गुणोत्तर काय लिहू? 1:1 1:1 सगळी गुणोत्तर आली. याचा अर्थ दोन त्रिकोण एकरूप असले की ते समरूप असतातच. If two triangles are congruent, then they are similar to each other. But two triangles are similar, then बघा दोन ट्रायंगल आम्ही काढले. हा एक ट्रायंगल काढला आणि हा एक ट्रायंगल काढला. आता सांगा हे दोन त्रिकोण समरूप आहेत का? एकरूप आहेत का? ते एकरूप असतातच असं नाही. विधान कळलं? दोन त्रिकोण समरूप असले तर ते एकरूप असतातच असं नाही. मात्र दोन त्रिकोण एकरूप असले तर ते समरूप असतातच. समरूप आणि एकरूप मधला फरक कळला का तुम्हाला? ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. काढल्या त्रिकोण बरोबर का नाही? त्रिकोण ABC बरोबर आहे का? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कोण सांगतं मला? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. ठीक आहे. याच्यामध्ये पाया कोणता? BC. उंची कोणती? उंची AC. AC असेल. कुठली उंची? समर्थ. हाईट. या त्रिकोणाची उंची कोणती? हा बरोबर आहे. काढली पाहिजे. याला उंची म्हणायचं का? याला उंची म्हणायचं का? कशी काढली पाहिजे? ए या बिंदूतून काय काढला पाहिजे? लंब काढला पाहिजे. हे झाले गेल्या वर्षी 98 ला. बऱ्याच वेळा समजावून सांगितले. गडबडीमध्ये आम्ही लगेच पटकन आकृती बघितली. उंची पाया कुठला? तळाची बाजू पाया. उंची कुठली? तिरकी उंची. या घराची उंची किती असं आपण म्हटलं? किती उंचीवर घर बांधले? शिडी लावताना कशी लावणार? शिडी आम्ही अशी लावणार नाही. उंची मोजायची आम्हाला. आपली उंची मोजायची. कशी लावणार? टेप कसा लावणार? तिथं धरायचा त्या तिथं निघता समजायचा उभा. बरोबर नाही? परपेंडिक्युलर उंची मोजतो आपण. बरोबर आहे का? ही समजा चौकट आहे. किती उंचीचे? लावताना काय करणार आम्ही? इथून बरोबर टेप लावणार. परपेंडिक्युलर लावणार. बरोबर आहे का? तसं ही हाईट मोजायची आम्हाला. म्हणजे काय केलं पाहिजे? इथून ह्याच्यावर परपेंडिक्युलर टाकला पाहिजे. ज्याला आम्ही काय म्हणणार आहे? AD ही त्याची उंची आहे. आणि मग कसं सांगता येईल आम्हाला? 1/2 इंटू बेस किती याचा? काय आहे? BC गुणिले हाईट त्याची काय आहे? AD 1/2 इंटू बेस इंटू हाईट. लक्षात आलं? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या पद्धतीने आम्हाला सांगता येतं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे. समजा हा एक त्रिकोण काढला आणि दुसरा अशा पद्धतीचा त्रिकोण काढला. PQR. याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल आता? उंची कोणते? PS. बरोबर की नाही? उंची दिलेली नसते तर आपल्याला काढावी लागते ती. बरं का? हे लक्षात ठेवायचं. इथं मी मुद्दाम दिली नव्हती त्यामुळे तुम्ही गोंधळात सांगितलं AB किंवा AC. असं नाही करता येत आम्हाला. याला आपण उंची म्हणतो. हाईट म्हणतो आपण याला. बरोबर आहे का? आता एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR. त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ बरोबर. थोडक्यात असं लिहितो आपण. हे एवढं सगळं लिहिण्याऐवजी त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. काय सूत्र याचं आता? काय येणार आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बरोबर का? पाया गुणिले उंची. पाया किती? काय नाव आहे याचं? गुणिले हाईटचं नाव काय? PS. बरोबर आहे. आता
या दोन्हींचा हे दोन त्रिकोण काढलेत मी. आता या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडतो मी. हे कशाचं क्षेत्रफळ आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, बरोबर आहे. हे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता यांचं गुणोत्तर मांडतो मी. कसं येणार आहे गुणोत्तर बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू काय सूत्र पहिलं 1/2 इंटू बीसी इंटू एडी डिवायडेड बाय 1/2 इंटू क्यूआर इंटू पीएस. काय होईल आता इथं 1/2 गेले. काय आले बीसी इंटू एडी डिवायडेड बाय क्यूआर इंटू दोन त्रिकोणाच्या. त्याच्यावरून विधान काय करता येतं मला बघा. काय सांगता येईल? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आम्ही मांडलं. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय आला? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याचा पाया आणि उंची नाही का याच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. कळलं का? काय लिहिलं आम्ही? काय सांगणार आम्ही? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्या दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर गुणाकार केला आणि त्याचं गुणोत्तर मांडलं. लक्षात आलं? हा बेसिक आहे याचा. हे कळलं पाहिजे आम्हाला. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ एरिया ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स बेस अँड हाईट. बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. रेशो ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ बेस अँड मल्टिप्लिकेशन ऑफ रेशो ऑफ बेस अँड हाईट. लक्षात आलं? या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. म्हणजे हे पहिलं विधान आम्हाला या पद्धतीने सांगता येतं. लिहून घ्या तेवढं फक्त एक वाक्य. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याचा पाया आणि संगत उंची त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढी असते. गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढी असते. आता गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हेच आपल्याला पुढे जाऊन कसं मांडता येईल? पाया दाखवण्यासाठी कुठला अक्षर वापरला आपण? बेस. बरोबर की नाही? हेच पुढे जाऊन काय म्हणता येईल आम्हाला? B1 गुणिले हाईट काय दाखवते ते आम्हाला? H1. H म्हणजे उंची हाईट. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय दाखवता येईल आम्हाला? B2 गुणिले H2. लक्षात आलं? म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू काय हो? B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. या पद्धतीने आम्हाला सांगता येतं. B1 म्हणजे काय? पहिल्या त्रिकोणाचा पाया. H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची. B2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया. H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची. लक्षात आलं? आता याच्यामध्येच पुढे आपल्याला बघायचं आहे हा. लक्षात आता इकडे बघा. आता ही एक आकृती काढली मी. हा पहिला त्रिकोण काढला ABC. त्याच्यामध्ये दुसरा डॉटेडनं दाखवलाय त्रिकोण एक डॉट लाईननं. कुठला? ABP. हा एक त्रिकोण दाखवलाय. बरोबर आहे? या दोन त्रिकोणांच्याकडे बघितलं तर एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण आहे का नाही? काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? काय समान आहे? पाया समान आहे. ABC या त्रिकोणाचा पाया कोणता? AB. आणि ABP या त्रिकोणाचा पाया
एबीच आहे. एबीसी या त्रिकोणाची उंची कोणती आहे? सीडी. एबी क्यू एपीबी या त्रिकोणाची उंची कोणती आहे? पी क्यू. बरोबर की नाही? परपेंडिक्युलर हाईट काढली आपण, शिरोलंब आपण काढला याचा, कळतंय ना? आता या दोन त्रिकोणांच्या मध्ये काय म्हणता येईल मला? एरिया ऑफ ट्रँगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल एबीपी इज इक्वल टू, मगाशी आपण काय बघितलं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. वन हाफला वन हाफ जातं का नाही? आपल्याला सूत्र माहिती आहे, वन हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण वन हाफला वन हाफ गेला रेशो असल्यावर त्याचा. त्यामुळं काय येणार आहे? पहिल्या त्रिकोणाचा पाया काय हो? एबीसीचा पाया एबी गुणिले हाईट काय हो त्याची? काय नाव? सीडी डिवायडेड बाय दुसऱ्या त्रिकोणाचा पाया एबी आणि हाईट काय त्याची? पी. आता इथं काय होईल? एबी ला एबी गेले म्हणजे काय आलं? सीडी भागिले पी. पण हे काय येतो? म्हणजेच काय? H1 भागिले H2. हाईट आहे दोन्ही पण. हे दोन त्रिकोण समान पायाचे त्रिकोण होते, बरोबर काय? समान पाया असलेले त्रिकोण होते आणि त्याचं गुणोत्तर आम्ही काढलं. म्हणून विधान काय करता येईल? समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं, असं विधान आम्हाला करतात, बरोबर आहे? पाया जर समान असेल तर दोन त्रिकोणफळांचं गुणोत्तर समरूप अजून काय आपण घेतलेलं नाही बरं का, लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा नुसतं त्रिकोणावरच बघतोय. दोन त्रिकोण समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय सांगता येतं आम्हाला? त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर काय घेतो आम्ही? उंचीचं गुणोत्तर मानतो, बरोबर आहे? आता पुढे आपल्याला असं बघायचं या ठिकाणी की दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल, समजा एक त्रिकोण घेतला एबीसी आणि हा पी. आता या दोन त्रिकोणांच्या मध्ये काय हो? एबीसी या त्रिकोणाचा पाया कोणता? बीसी. उंची कोणती? एडी. पीक्यूआर या त्रिकोणाचा पाया उंची कोणती आहे? पीएस. आता जर समजा ही उंची काय समजा आपण घेतली 4 सेमी आणि ही पण 4, दोन्ही पण समान आहे असं आपण गृहीत धरलं समजा, तर काय येणार आहे याचा रेशो? मग आता एरिया ऑफ ट्रँगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल पीक्यूआर बरोबर काय? बेस काय याचा? बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले पीएस. परंतु इथं काय म्हटलं आम्ही? एडी बरोबर काय घेतलं? एडी बरोबर पीएस. ही लांबी काहीतरी समान समथिंग काहीतरी असेल, 3 4 काहीतरी असेल. तर काय होईल मग आता इथं? एडी भागिले पीएस ला गेले हे, म्हणजेच काय आलं? बीसी भागिले क्यूआर. बीसी म्हणजे काय? समान काय आला? पाया. सॉरी, गुणोत्तर काय लिहायचं? ह्याला काय म्हणणार आहे आपण? B1 आणि ह्याला काय म्हणणार आहे? B2. या दोन त्रिकोणांची उंची समान होती, त्यामुळे इथं विधान कसं करता येईल आम्हाला? समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तर. बदल काय होतो? उंची आणि पाया जो बदल आहे, पहिल्यामध्ये फक्त पाया बदलला तिथं उंची घेतली की आम्हाला ते विधान करता येतं, आणि या पद्धतीने केलं की अशा पद्धतीचं विधान आम्हाला या ठिकाणी करता येतं. आता जर समजा असं असेल की पाया आणि उंची जर दोन्ही समान असतील तर काय म्हणता येईल आम्हाला? पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. अशा त्रिकोणांच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल मग? आता पाया पण समान आणि उंची पण समान असे दोन त्रिकोण आम्ही घेतले.
आकृती अशी काढली समजा आपण. बघा इथं काय काय घेतलंय आम्ही. दोन त्रिकोण. कुठला? ए बी सी. एबीसी या त्रिकोणाचा पाया कोणता? बीसी. बीसी. बरोबर. एबीसी या त्रिकोणाचा पाया बीसी. आणि बी पी सी या त्रिकोणाचा पाया कोणता? बीसी. दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. आता ही समजा उंची कोणते? एडी. आणि ही उंची कोणते? पीएस. ही जर उंची समान असेल तर काय असणार आहे? मग दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे असतील? समान असतील का नाही? समान पाया आणि समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी समान असतं. समान पाया आणि समान उंची हे दोन्ही पण असेल, पाया पण समान आणि उंची पण समान, तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता या पद्धतीने आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत आणि मग त्याच्यावरनं आपल्याला त्याचा रेशो कसा असतो हे आम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. एक उदाहरण फक्त घेऊया पटकन. लक्ष द्या इकडे. बघा याच्यावरचं उदाहरण आपण 3 गुणधर्म बघितले. ते प्रॉपर्टी पण वी हॅव सीन. कुठल्या कुठल्या? समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात, समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात, आणि दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. बरोबर की नाही? हे 3 आपण गुणधर्म बघितले. आता आकृतीमध्ये काय दिले? एबीसी त्रिकोण एबीसी आणि बीडीएफ मध्ये एई परपेंडिक्युलर बीसी. कळते का? एई परपेंडिक्युलर बीसी लंबाची कोण आहे. डीएफ परपेंडिक्युलर बीसी, हा पण परपेंडिक्युलर कशावर आहे? बीसी वर आहे. एई बरोबर किती दिले? 4. आणि हे डीएफ बरोबर किती अंतर दिले? 6. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी बरोबर काढायचं. एबीसी कुठे आहे बघा? हा त्रिकोण. डीबीसी कुठे आहे? डीबीसी म्हणजे कुठला? हा त्रिकोण. कळते ना? काय समान आहे याच्यामध्ये? पाया समान. कुठला पाया आहे? बीसी. मग समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असते? संगत पाया समान म्हटलं की संगत उंचीच्या गुणोत्तर. पाया समान म्हणजे उंचीचं. पहिल्या त्रिकोणाची उंची कोणती? एबीसी या त्रिकोणाची उंची कोणती? ए डिवायडेड बाय डीबीसी या त्रिकोणाची उंची कोणती? डीबीसी या त्रिकोणाची उंची कोणती? डीएफ. हा कसला त्रिकोण आहे? विशाल कोण त्रिकोण आहे. समजा अशा पद्धतीचा एखादा त्रिकोण असला, याची उंची कशी काढतो आपण? काय केलं पाहिजे? ते वाढवायचं का नाही? एक्सटेंड करायचं हा पाया, आणि इथून काय करायचा? परपेंडिक्युलर करायचं. बरोबर ना? याला पण उंची म्हणतो का? याला उंची म्हणायचं. एसी बीसी उंची आहे काय त्याची? नाही. तसं हा त्रिकोण सुद्धा असाच आहे. विशाल कोण त्रिकोण आहे. उंची कोणती? इथून परपेंडिक्युलर टाकला म्हणजे डीएफ ही त्याची काय झाली? उंची डीएफ. कारण काय? याला समान पायाचे त्रिकोण. बरोबर. आता उंची काय आहे? एई 4.
भागिले डीएफ किती आहे 6. याला सिम्पली काय केलं तर 2 दुनी 4 2 त्रिक 6. काय रेशो आला त्याचा 2:3 किंवा 2:2. लक्षात आलं. पाय आणि उंची दिला तर रेशो मांडता येईल का नाही आम्हाला. वेगवेगळे त्रिकोण दिले पाय आणि उंची दिली तर रेशो मांडता येईल का नाही आपल्याला. लक्षात आलं. याप्रमाणे अभ्यास 1.1 सोडवायचा आहे याच्यावरचा. न सुटलेली आणि आणखी काही जादा उदाहरणं फक्त 5 प्रश्न त्याच्यामध्ये. सहज शक्य आहे सोडवता आली पाहिजे. ठीक आहे ना.